नमस्कार. श्वासे श्वासे श्री दत्तनाम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी गुरुश्री प्रिया मालवणकर, ज्योतिषशास्त्री, वास्तुतज्ञ आणि आध्यात्मिक लेखिका असून मी दत्तचरित्रकार आणि दत्त प्रवचनकार आहे. सद्गुरू अण्णा महाराज इंदौर यांची मी सुशिष्य असून त्यांच्याकडून भगवान दत्तात्रयांची दीक्षा आणि आसमावरचा दत्तात्रयांचा गुरुमंत्र मला प्राप्त झालेला आहे. मी सद्गुरू अण्णा महाराजांची विशेष अनुग्रहित शिष्या असून माझ्या ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझ्या स्वर्गीय मातापित्यांना मी वंदन करते. माझे इंदौर स्थित गुरुवर्य सद्गुरू अण्णा महाराज यांना मी वंदन करते. आणि आजचा माझा जो विषय आहे तो विषय भगवान दत्तात्रय आणि गुरुचरित्र ह्याच्याशी निगडित असून दत्त जयंतीसाठी खास दत्तभक्तांना मार्गदर्शन व्हावे, त्यांना उपासनेसाठी सहाय्य व्हावे आणि काही नवीन दत्त संप्रदायाशी संबंधित माहिती मिळावी, त्याच्याकरता त्यांच्या प्रबोधनाकरता हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उदात्त उद्देश आहे. आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी माहिती देऊ इच्छिते की मी आध्यात्मिक लेखिका असून आत्तापर्यंत ज्योतिष, वास्तू आणि अध्यात्म आणि उपासनेवर माझे 23 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यातले 4 ग्रंथ हे दत्त संप्रदायावर आलेले असून मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझे गुरुवर्य अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हे 4ही ग्रंथ दत्त संप्रदायात अतिशय लोकप्रिय आहेत. त्याची प्रचंड विक्री असून जगभरात मला दत्त साहित्यिका म्हणून या ग्रंथांनी मान्यता दिलेली आहे. त्यातल्या पहिला ग्रंथ हा श्री दत्त उपासना हा ग्रंथ असून जवळपास 20,000च्या आसपास आत्तापर्यंत या ग्रंथाची विक्रमी विक्री झालेली आहे. धार्मिक प्रकाशन संस्थेने या ग्रंथाचे प्रकाशन केलेले आहे. आज या ग्रंथाला 5 वर्ष जवळपास पूर्ण झालेले असून जसजशी वर्ष वाढतात तशी या ग्रंथाची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. त्याच्यानंतर दत्त संप्रदायावरचा माझा प्रसिद्ध झालेला दुसरा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थांची उपासना. हा ग्रंथ तर जगभरात प्रचंड लोकप्रिय असून स्वामी समर्थांच्या भक्तगणांनी ह्या माझ्या ग्रंथाला स्वामी समर्थांवरच्या अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. जसजशी वर्ष वाढतात, जसजशा प्रती वाढतात तशी या ग्रंथाची कीर्ती त्यानंतर विक्री वाढत चाललेली असून दत्त महाराजांचे मला किती मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त आहेत याची प्रचिती स्वामी समर्थ हे 4थे दत्तावतार असून त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर दत्त संप्रदायावरील आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्त स्तोत्रे ह्या माझ्या ग्रंथाचं प्रकाशन झालं. सद्गुरू अण्णा महाराज इंदौर या माझ्या गुरुवर्यांनी इंदौरमधील दत्तमावली या त्यांच्या दत्तपीठात या ग्रंथाचे प्रकाशन 2018 मध्ये केलेले होते. हा ग्रंथ सुद्धा लोकप्रिय असून सगळ्या दत्त उपासकांनी दत्तस्तोत्रे या माझ्या ग्रंथाला आनंदी जीवनासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे या माझ्या ग्रंथाला पहिली पसंती दिलेली आहे. याही ग्रंथाची विक्री दिवसेंदिवस वाढत चाललेली असून लोकांना दत्तस्तोत्रांची उपयुक्त माहिती साध्या सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून मी केलेला. त्याच्यानंतर दत्त संप्रदायावरचा माझा 4था ग्रंथ हा 2019 मध्ये प्रसिद्ध झाला. दत्तभक्ती असं या ग्रंथाचं नाव असून याही ग्रंथाची विक्री उत्तम प्रमाणात सर्वत्र चालू असून सर्व दत्तभक्तांनी
या ग्रंथाचे जोरात स्वागत केलेले असून ह्यामधली उपासना त्यांना उपयुक्त ठरल्याची पोचपावती त्यांनी दूरध्वनीद्वारे पत्रांद्वारे प्रत्यक्ष भेटीत मला दिलेली आहे. मी दत्त साधक, दत्त साहित्यिका आणि दत्त प्रवचनकार असून सगळ्यांना मी सादरवंदन करते. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सनातन हिंदू धर्मरक्षक प्रभू दत्तात्रय आणि गुरुचरित्र. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शतकानुशतके हिंदू धर्मावर विविध धर्मांनी आक्रमण केलं असून ज्या परक्या राजवटीची लोक होती, परक्या धर्माची लोक होती, त्यांनी हिंदूंना वाटवून हिंदू धर्मावर हल्ले करून हा धर्म संपवायचा प्रयत्न कितीतरी वेळा केला आणि प्रत्येक वेळेला त्या वेळेला जे अवतार भगवंतांनी घेतले त्या अवतारांनी हिंदू धर्माचं बुडण्यापासून रक्षण केलेलं आहे. भगवान दत्तात्रय आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. दत्त संप्रदायातल्या सगळ्या उपासकांचं ते आराध्य दैवत आहे. दत्त या शब्दाचा अर्थ काय? दत्त म्हणजे ज्यांनी भक्तांना आपले सर्वस्व अर्पण केलेले आहे ते म्हणजे दत्त. आणि दत्तांचं, भगवान दत्तात्रयांचं एक दुसरं नाव आहे ते म्हणजे अनघ. अनघ म्हणजे ज्यांच्या नुसत्या स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो ते अनघ म्हणजे भगवान दत्तात्रय. अत्रि ऋषींना देवांनी दिलं म्हणून त्यांना आत्रेय असं म्हणतात. अत्रि ऋषींचं पुत्र म्हणून त्यांना आत्रेय असं म्हणतात. देवांनी त्यांना अत्रि ऋषींना दिलेलं आहे. असे भगवंत आसनस्थ, सृष्टीचे पालक, चालक, रक्षक भगवान दत्तात्रय हे गुरुतत्वाचे प्रतीक आहे. स्वतः त्यांनी 24 गुरु केलेले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी पतंगापासून, हत्तीपासून, गायीपासून 24 गुरु त्यांनी करून त्यांच्यावरनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून त्याने आपलं गुरुतत्व प्रसारित केलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान दत्तात्रयांचा जन्म हा अनियोज आहे. अनियोज असा त्यांचा जन्म असून भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं मिलनातून ह्या त्रिमूर्ती दत्तांची निर्मिती झालेली आहे. पुराण कथांमधून आपल्याला संदर्भ मिळतो त्यानुसार अत्रि ऋषी आणि माता अनुसूयेचे हे पुत्र भगवान दत्तात्रय. आता हे जे अत्रि ऋषी होते आणि माता अनुसूया या भगवान दत्तात्रयांच्या मात्या पित्यांची माहिती फार कमी लोकांना माहिती आहे. भगवान दत्तात्रयांचा मुळातच जन्म हा हिंदू सनातन ब्राह्मण धर्माचं रक्षण करण्याकरता झालेला आहे. कारण त्यावेळेला हिंदूचा जो सनातन ब्राह्मण धर्म होता तो त्याला ग्लानी येत चाललेली होती आणि पुढे पुढे परकीय राजवटीत म्हणजे मुस्लिमांनी जे आक्रमण हिंदुस्थानवर केली त्याच्यामध्ये हा धर्म जवळपास संपुष्टात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. त्या परिस्थितीत भगवान दत्तात्रय आणि त्यांचे जे 2 अवतार, स्वामी आपला एक नृसिंह सरस्वतींचा आणि त्यांच्या आधीचा जो श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आहे, या 2 अवतारांच्या लीला आणि त्यांनी धर्मप्रसाराचं दत्त संप्रदायाचं कार्य केलं त्याचं वर्णन ज्या ग्रंथात आहे तो ग्रंथ म्हणजे आपला महान ग्रंथ श्री गुरुचरित्र. या भगवान दत्तात्रयांनी आणि गुरुचरित्रांनी दोघांनी मिळून ही परकीय मुस्लिमांची राजवट जी आपल्यावर थोपणार होती आणि हिंदू धर्म नष्ट होणार होता आणि बुडणार होता त्याच्यापासून वाचवण्याचं महान कार्य केलेलं आहे. आणि त्याचीच माहिती ह्या व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांना देणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या दत्त उपासकांना, दत्त भक्तांना, दत्ताच्या सेवकांना दत्त जयंतीच्या माझ्याकडून आणि माझे गुरुवर्य इंदोर स्थित गुरुवर्य
दत्तमाऊली अण्णा महाराज यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. येतं वर्ष भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादाने आपणास निरोगी, आरोग्यसंपन्न, यशदायी, धनदायी, कीर्तिदायी आणि सुखदायी जाओ ही भगवान आसनस्थ दत्तात्रयांच्या चरणी माझी प्रार्थना. तर ब्रह्मदेव हे सृष्टीचे करते. या ब्रह्मदेवांचे 10वे मानसपुत्र म्हणून अत्री ऋषींचा पुराणांमध्ये उल्लेख आहे. हे जे अत्री ऋषी होते त्यांचा जन्म ब्रह्मदेवाच्या नेत्र आणि मस्तकापासून झाला असा संदर्भ आपल्याला पुराण कथांमधून ऐकायला मिळतो. अतिशय विद्वान, वेद संपन्न, त्यानंतर उपासक, अंतर्ज्ञानी, ज्ञानी, खूप पांडित्य असलेले असे अत्री ऋषी हे महान ऋषी होते, जे आपले 18 वास्तुशिल्पी ऋषी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात वरचं हे अत्री ऋषींना किंवा अत्री ऋषींना आहे. अत्री ऋषींनी अत्री संहिता आणि अत्री स्मृती म्हणून 2 ग्रंथांचं, वास्तुग्रंथांचं लेखन केलेलं आहे. हे जे अत्री ऋषी होते हे मी तुम्हाला सांगितलं, तत्वज्ञ होते, अंतर्ज्ञानी होते, तसेच ते बंडखोर स्वभावाचे होते. ते दत्तात्रयांचे पिता होते. त्यांनी रूथ पर्वतावर 100 वर्षाचा उग्र तप केल्याचा संदर्भ आहे. आणि हा तप एका पायावर त्यांनी केलेला होता, एका पायावर उभं राहून केलेला होता. आणि सृष्टीचे जे चालक आहेत त्याला त्यांनी मोठं आव्हान त्यावेळेला केलेलं होतं. तसंच त्यांनी आपल्या योग सामर्थ्यावर सूर्याला राहू ग्रहण लावतो झाकून, आपल्याला माहिती आहे. तर या राहूला रोखण्याचं मोठं काम त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं. स्वतः नीलसंध्या नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. आणि कर्दम प्रजापतींची जी कन्या सती अनुसूया हिच्याबरोबर विवाह करून हे नीलसंध्या नदीच्या काठावर त्यांनी आपला आश्रम बांधलेला. आणि तिथे हे पती पत्नी दोघं जण राहत असत. पूर्वीचा संदर्भ एक असा अजून आपल्याला पुराण कथांमधून मिळतो की राम आणि सीता 14 वर्ष वनवासाला जाण्यापूर्वी नीलसंध्या नदीवरच्या या अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन माता सीतेला सती अनुसूया देवींनी मार्गदर्शन केलं होतं. तर रामाला संपूर्ण मार्गदर्शन अत्री ऋषींनी केलेलं होतं. तर हे बंडखोर प्रवृत्तीचे होते आणि लोकशासित राज्याचे पुरस्कर्ते होते. लोकशासित राष्ट्रराज्य ज्याला आपण म्हणतो, आता आपण लोकशासित राष्ट्रराज्यात आहोत. म्हणजे आपण लोकप्रतिनिधींची निवड करतो आणि ते लोकप्रतिनिधी आपलं शासन चालवत असतात. त्या पद्धतीच्या लोकशासित राष्ट्रराज्याचा पुरस्कार त्या युगामध्ये अत्री ऋषींनी केलेला होता. अत्री ऋषी बंडखोर प्रवृत्तीचे, लोकशाहीवादी आणि अतिशय अशी शूर आणि लढवय्ये ऋषी म्हणून प्रसिद्ध होते. आणि त्यांच्या घराण्यामध्ये अत्री ऋषींच्या अनेक लोकांना लोकशासित राष्ट्रराज्याच्या लढ्यासाठी तुरुंगवास झालेला होता. आणि अनेक लोक बंडखोर कवी होते असा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. भगवान दत्तात्रयांना अशा बंडखोर, तत्वज्ञ, मर्मज्ञ, उपासक, अंतर्ज्ञानी अशा परमपित्याचा अत्री ऋषींचा वारसा मिळालेला होता. आणि त्याचबरोबर त्यांच्या माता कर्दम प्रजापतींच्या कन्या सती माता अनुसूया ह्या देखील कमी तपस्वी नव्हत्या. जेवढे अत्री ऋषी तपस्वी होते तेवढ्याच प्रमाणात माता अनुसूया ही तपस्वी होत्या. ज्या आपल्या पंचप्रतिव्रतांची नावं घेतली जातात त्याच्यामध्ये वरचं स्थान माता अनुसूयाला आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल सुद्धा, माहितीसाठी मी सांगते. आणि अशा त्या तपस्वी होत्या. त्यांनी त्या शिवभक्त होत्या. आणि शंकराचा 300 वर्षाचा उग्र तप माता अनुसूयांनी केलेला होता. आणि योग सामर्थ्यावर त्यांनी
जेव्हा पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ 10,000 वर्ष तेव्हा पडलेला त्या युगात, त्यावेळेला पृथ्वीवर गंगा आणण्याचं योग सामर्थ्यावरचं काम या सतीमाता अनुसूया देवींनी केलेलं होतं. अशा दोन तत्वज्ञ, मर्मज्ञ, योग सामर्थ्य प्रचंड असलेल्या, अंतर्ज्ञ नसलेल्या माता सती अनुसूया आणि अत्रि ऋषींच्या पोटी भगवान दत्तात्रयांनी जन्म घेतला. त्यांच्या जन्माची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परत सांगण्याची मला इथे आवश्यकता वाटत नाही, पण तरी थोडक्यात मी सांगते. कोणाला ती माहिती नसल्यास सतीमाता अनुसूयेचं सत्वहरण करण्यासाठी सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी यांच्या हट्टापायी ब्रह्मा, विष्णू, महेश हे सत्वहरण करण्यासाठी आले. त्यांनी निर्वस्त्र, त्यांनी ब्राह्मणाच्या वेशात ते आले. माता अनुसूयेच्या नीलसंध्या नदीवरच्या काठावर असलेल्या त्यांच्या आश्रमामध्ये अत्रि ऋषींच्या, आणि निर्वस्त्र भिक्षा त्यांनी ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्याचं सत्वहरण करण्यासाठी मागितली. लहान त्यांना बालक करून अमृतपान म्हणजे दूध पाजलं सतीमाता अनुसूयेंनी, आणि अत्रि ऋषी आल्यानंतर त्यांना समजलं की हे कोणी नसून हे देवच आहेत. त्यांना पूर्वात पाणी शिंपडून त्याने हे करून, त्यांना संतती नव्हती. हे मोठं दुःख या दाम्पत्याचं होतं, आणि देवांनी त्यांना एक पुत्र दिला जो अनियोज पुत्र होता. तो ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांच्या संयोगातून झाला. ते म्हणजे भगवान दत्तात्रय. ब्रह्मापासून, महेशापासून आणि विष्णूपासून. आणि आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जी माहिती आपल्याला आजपर्यंत मिळण्यानुसार, भगवान दत्तात्रय हे विष्णूचा अवतार आहे असं आपण म्हटलेलं आहे. भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय, म्हणजे या 3 देवांच्या संयोगातून आलेला हा अनियोज अवतार आहे. पहिल्यांदा वेद काळांमध्ये भगवान दत्तात्रयांची माहिती थोडीशी मी तुम्हाला देते. वेदपूर्व काळामध्ये एकमुखी दत्ताची संकल्पना रूढ होती. त्याच्यानंतर वेदपूर्व काळानंतर जो कालावधी आला त्याच्यामध्ये त्रिमूर्ती दत्तांची संकल्पना रूढ झाली. म्हणजे ब्रह्माचं मुख, महेशाचं मुख आणि विष्णूचं मुख, ही 3 मुख मिळून त्रिमूर्ती दत्ताची संकल्पना, त्रिमूर्ती दत्ताच्या मूर्त्या, त्रिमूर्ती दत्ताचं पूजन, भजन, अर्चन, उपासना, हा माहोल त्यानंतर सुरू झाला. मी तुम्हाला भगवान दत्तात्रयांचं जे नाव आहे दत्त, त्याचा मगाशीच अर्थ सांगितला. तर दत्तांचं रूप कसं आहे ह्याच्या दत्त जयंतीला तुम्हाला वर्णन करून मी सांगते. वैराग्य सूचक त्यांचं रूप आहे. अंगाला त्यांच्या भस्म आहे, रुद्राक्षाच्या माळा आहे, कमंडलू आहे, तेजस्वी मुख आहे, डोक्यावर त्यांच्या जटा आहेत, त्याच्यानंतर त्रिशूळ आहे, हातामध्ये त्यांच्या डमरू आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांच्या हातात जी आयुध आहे ती आयुध भगवान दत्तात्रयांनी स्वतः धारण केलेली आहेत. एक साधं वस्त्र, दिशांचं वस्त्र म्हणतात भगवान दत्तात्रयांनी. आपल्या अंगावर पांघरलेले दिशांचं वस्त्र दिगंबर म्हणतात, कारण ते निर्वस्त्र असतात, योग अवस्थेत असतात, उपासनेच्या ब्रह्म अवस्थेत असतात. या भगवान दत्तात्रयांचा वेश हा ऋषी वेश असून हा वैराग्य सूचक असा वेश आहे. संपूर्ण अंगाला भस्म, कमंडलू, पायाला साठणारी गाय, पायाच्या बाजूला श्वान म्हणजे कुत्रे, आणि ऋषी वेश आणि अत्यंत वैराग्य सूचक वेशामध्ये भगवान दत्तात्रय 3 मुख धारण करून आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा, प्रेमाचा, वात्सल्याचा, कारुण्याचा वर्षाव करत असतात. अत्यंत स्मृतिगामी दैवत म्हणून दत्तांना मानण्यात येतं. म्हणजे भक्तांनी नुसतं संकट समयी भगवान दत्तात्रयांचं स्मरण केलं तरी त्या स्मरणानंतर ते लगेच कुठल्या ना कुठल्या वेशात
किंवा रूपात प्रकट होऊन आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात, म्हणून त्यांना भक्तवत्सल म्हणतात. त्यांना भक्तांची करुणा येते म्हणून त्यांना करुणामयी म्हणतात. असे भगवान दत्तात्रय अत्यंत तेजस्वी, गोड आणि भक्तांचं सांभाळ करणारं भक्तवत्सल असं अतिशय गोड दैवत आहे. या भगवान दत्तात्रयांच्या अवताराचं काहीतरी एक मर्म आहे की नाही. प्रत्येक भगवंताचा मी मगाशी सांगितलं, जो त्यांनी अवतार घेतलेला आहे त्या अवताराचं एक प्रयोजन होतं. तर दत्त संप्रदायामध्ये शापाची संस्कृती नाही. असं फार कमी झालेलं आहे की दत्तात्रयांनी शाप दिलेला आहे कोणाला तरी, किंवा दत्त संप्रदायात कोणी शाप दिलेला आहे. ते शापाची संस्कृती ही दत्त संप्रदायात नाही आहे. दत्त संप्रदायाची जी संस्कृती आहे ही संस्कृती ही हत्यारांची सुद्धा संस्कृती नाही आहे, म्हणजे युद्धाची नाही आहे, शापाची नाही आहे. भगवान दत्तात्रयांनी ह्या गोष्टी अतिशय नगण्य केलेल्या आहेत, एखाद दुसरी केलेली आहे. अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, दत्त संप्रदाय हा योग संप्रदाय आहे, हा आध्यात्मिक संप्रदाय आहे, शांत संप्रदाय आहे, हा भक्ती मार्गाचा प्रसार करणारा, गुरुतत्वाचा प्रसार करणारा असा एक संप्रदाय आहे. आपल्याला जी धार्मिक माहिती मिळते त्याच्यानुसार जंबासुराने जेव्हा 100 वर्ष आकाशाला वेढा घालून देवांना बंदी बनवलेला, तेव्हा या जंबासुराला ठार मारण्यासाठी आपल्या हातात दत्तात्रयांनी शस्त्र घेतलेलं होतं. आणि त्याच वेळेस अष्टलक्ष्मीपैकी एक जी लक्ष्मी समजली जाते, अनघलक्ष्मी, या अनघलक्ष्मींचं त्यांनी जंबासुरापासून रक्षण केलेलं होतं. पुढे माता अनुसूयेच्या आज्ञेनुसार भगवान दत्तात्रयांनी अनघलक्ष्मीशी विवाह केला. ह्या विवाहाला योग विवाह असं म्हणतात. आणि या अनघलक्ष्मींपासून दत्तात्रयांना जे 8 पुत्र झाले त्यांना अष्टसिद्धी असं म्हणतात. हा योग विवाह होता आणि ही ह्या योग संतती होत्या. त्याच्यानंतर भगवान दत्तात्रय आपल्या गृहस्थाश्रमाचा जो अल्पकाळातला होता त्याग करून ब्रह्मोत्तर तपासाठी निघाले आणि जवळपास 3000 वर्षांचा उग्र तप त्यांनी केला. ह्या उग्र तपाला ब्रह्मोत्तर तप असं म्हणतात. आणि ह्या तपानंतरच योगाची, आशीर्वादाची आणि उपासना मार्गाची आणि गुरुतत्वाची अंतिम अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि जगामध्ये विश्वाचे गुरु म्हणून, अध्यात्माचे मार्गदर्शक, योग साधनेचे प्रसारक म्हणून त्यांना जगमान्यता मिळाली. असे हे भगवान दत्तात्रय आणि त्यांचे अवतार याच्याविषयीची माहिती आपण आता घेऊ. भगवान दत्तात्रयांनी 4 प्रमुख अवतार घेतले आणि 16 उपअवतार होते त्यांचे. ह्या 4 अवतारांपैकी पहिला अवतार जो होता हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार, दुसरा नृसिंह सरस्वतींचा अवतार, तिसरा माणिक प्रभूंचा अवतार आणि चौथा श्री स्वामी समर्थांचा किंवा अक्कलकोट महाराजांचा अवतार. असे 4 प्रमुख अवतार दत्त महाराजांनी घेतले. ह्याच्यापैकी जो माणिक प्रभू हा अवतार होता हा दत्तात्रयांचा श्रीमंत अवतार समजला जातो. कारण दत्तात्रयांचं मूळ रूप तुम्हाला मी सांगितलं, हे साधू वेशात आहेत आणि वैराग्य सूचक त्यांचं रूप पण आहे. माणिक प्रभूंचा जो अवतार होता, माणिक प्रभू हे खूप दागदागिने घालायचे, सोन्याचे दागदागिने वगैरे घालून असे ते असायचे, असा तो अवतार होता. बाकीचा तसे वैराग्य सूचकच अवतार आहे. स्वामी समर्थांना तर दिगंबर बुवा म्हणायचे, कारण ते नेहमी निर्वस्त्र अवस्थेत अधिक असायचे. मी म्हटलेलं आहे ना की दत्तांनी निर्वस्त्र अवस्थेत असल्यामुळे दत्तांना, भगवान दत्तात्रयांना दिगंबर असं म्हणतात. आणि दिशा आहेत जेवढ्या त्या दिशांची शाल त्यांनी पांघरलेली आहे अंगावर, दिशांचं वस्त्र त्याने अंगावर पांघरलेलं आहे. तर हे 4 अवतार भगवान दत्तात्रयांनी घेण्यामागे काहीतरी त्याच्यामागे ईश्वरी प्रयोजन होतं. एक तर तो कालावधी होता तो हिंदू धर्माला ग्लानी येण्याचा कालावधी होता. हिंदू धर्मामध्ये जे काही धार्मिक चढ उतार झाले त्याच्यामुळे उपासना मार्ग, गुरुमार्ग, त्याच्यानंतर हिंदू धर्मातलं जे धार्मिकता होती ही हळूहळू लोप पावत चाललेली, नष्ट होत चाललेली. यवनांचा कालावधी येऊन ठेपलेला होता. यवनी म्हणजे मुसलमान राजवटीचं सावट हिंदुस्थानवर आलेलं होतं.
ज्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती दोन अवतार भगवान दत्तात्रेयांनी घेतले, तेव्हा विशेषतः आपला जो हिंदुस्थान होता याच्यामध्ये सनातन ब्राह्मण जो हिंदू धर्म होता ह्याचा लोप किंवा ऱ्हास हळूहळू होत चाललेला होता. या उपासना मार्गाला उतरती काळात चाललेली होती आपल्या हिंदूंच्या. आणि त्यावेळेला मुसलमानी यवनी राजे होते, त्यांच्या आक्रमणाचा, हिंदूंचे धर्मांतर करण्याचा, हिंदूंना जबरदस्तीने पाठवायचा आणि आपले देवदेवता आणि धर्म यांना बुडवण्याचं कार्य पद्धतशीरपणे या मुसलमानी राजवटींनी सुरू केलेलं होतं. त्याच कालावधीमध्ये बरोबर श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दोन अवतार भगवान दत्तात्रेयांनी घेतले. आणि ह्या दोघांनी हिंदूंना हिंदू धर्मसंस्कृतीचं प्रबोधन करण्याचं, हिंदू धर्मीयांमध्ये उपासना मार्ग रुजवायचं, दत्त संप्रदायाच्या कार्याचा प्रसार करण्याचं, गुरुमार्गाचं, गुरुतत्वाचं, हिंदू उपासना मार्गाचं, हिंदू धर्माचं रक्षण, प्रसार, संवर्धन करण्याचं मोठं कार्य केलं. स्वतः नृसिंह सरस्वतींनी त्यांचं आयुष्य उणापुरा 40-42 वर्षांचं होतं, पण एवढ्या कमी कालावधीतही त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या भक्तीचा, भक्ती मार्गाचा हिंदुस्थानभर फिरून प्रसार केला. पहिल्यांदा ते नृसिंहवाडीला गेले, ज्याला नरसोबाची वाडी, तिथे 11 वर्ष ते गुप्त वेशात राहिले. त्यांनी विभूती किंवा अंगारा देऊन औदुंबर वृक्षाच्या खाली ते बसत असत. रयतेचे, जनतेचे दुःख, त्यांच्या समस्या सोडवायचं, आध्यात्मिक मार्गाने, दत्त संप्रदायाच्या मार्गाने महान कार्य केलं. तिथे 11 वर्ष गुप्त वेशात राहिल्यानंतर तिकडनं ते औदुंबरला गेले. औदुंबरला सुद्धा त्यांनी हिंदू धर्म रक्षणाचं, हिंदू धर्म संवर्धनाचं, हिंदूंच्या उपासना मार्गाचं, दत्त संप्रदायाचं, दत्तांच्या भक्तीचं काम वाढवण्याचं, हिंदू धर्माच्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचं आणि हिंदूंचे धर्मरक्षण करण्याचं महान काम केलं. तिकडनं ते गाणगापुरी गेले. गाणगापुरी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी विभूती देऊन, त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुरी गेले. या गाणगापुरात जाऊन त्यांनी हिंदूंमध्ये दत्त संप्रदायाचं काम, कार्य वाढवण्याचं, विभूती देऊन लोकांचं दुःख दूर करण्याचं, त्याच्यानंतर हिंदूंच्या धर्मरक्षणाचं, भक्ती मार्गाच्या प्रसाराचं आणि हिंदूंच्या धर्मरक्षणाचं, उपासना मार्गाच्या रक्षणाचं महान काम केलं. आता माणिक प्रभूंनीही तेच कार्य केलं, पण माणिक प्रभूंपेक्षा अधिक कार्य नृसिंह सरस्वतींनी केलेलं आहे, जे दुसरे दत्तावतार होते. पहिला दत्तावतार माणिक प्रभू आपले श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी ह्या यवनी जे सावट आपल्यावर आलेलं होतं राजवटीचं हिंदुस्थानावर, त्या कालावधीमध्ये हिंदू सनातन ब्राह्मण धर्माच्या रक्षणाचं महान कार्य केलं. म्हणूनच मी भगवान दत्तात्रेयांना, जे करुणामय आहेत, या सृष्टीचे पालक, शालक, संवर्धक आहेत, त्यांनी सनातन ब्राह्मण हिंदू धर्माच्या रक्षणाचं महान काम केले असे आपल्याला सुरुवातीलाच सांगितले. आता आपण थोडं पुढे जाऊ. हे जे नृसिंह सरस्वती दुसरे दत्तावतार होते, त्यांचे अनेक शिष्य होते. त्या शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे सरस्वती गंगाधर, जे अमराठी भाषिक असावेत, परंतु त्यांना मराठी भाषा चांगली अवगत होती. हे कर्नाटकच्या बाजूला राहणारे असावेत. ज्या वेळेला आपलं अवतार कार्य संपवलं, हिंदूंचं धर्मरक्षण केलं, भक्ती मार्गाचा, गुरु मार्गाचा, दत्त संप्रदायाच्या वाढीचा प्रसार केला आणि नृसिंह सरस्वतींनी कर्दळी वनात आपला देह ठेवला. त्याच्याबरोबर 100 वर्षानंतर त्यांचे शिष्य सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्र नावाचा एक महान ग्रंथ लिहिला.
ह्या महान ग्रंथांनी हिंदू धर्म रक्षणाचं, हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण करण्याचं, भक्ती मार्गाचा प्रसार करायचं, सामूहिक ज्याला भक्ती मार्ग म्हणतो, सांप्रदायिक भक्ती मार्ग म्हणतो हिंदूंचा, यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रसाराचं महान कार्य केलं। आता हे गुरुचरित्र हा सगळ्या दत्तभक्तांचा आणि दत्त संप्रदायातल्या लोकांचा, दत्त उपासकांचा आद्य ग्रंथ समजला जातो। हा गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे दत्तांच्या कार्याचे वर्णन नाही किंवा दत्ता महाराजांचे वर्णन ह्याच्यामध्ये नाहीये, तर श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे जे दोन अवतार प्रभू दत्तात्रेयांनी घेतले, हिंदूच्या सनातन ब्राह्मण धर्माचे रक्षण करण्यासाठी घेतले। जो धर्म बुडत होता हिंदूंचा मुस्लिमांच्या संकटामुळे, हिंदू यवनी राजांच्या आक्रमणांमुळे, त्यांचे जे आपल्याला वाटवण्याचे प्रकार होते ते थांबवण्यासाठी ह्या दोन अवतारांच्या ज्या लीला आहेत, त्यांचं धर्म प्रचाराचं जे कार्य आहे, ज्यांनी जो आदर्श सनातन ब्राह्मण हिंदू धर्म रयते समोर उभा केला, त्याचं वर्णन या गुरुचरित्र या दत्त संप्रदायाच्या आद्य ग्रंथामध्ये आहे। आणि हा ग्रंथ मी आपल्याला मगाशीच सांगितलं, नृसिंह सरस्वतींनी देह ठेवल्यानंतर 100 वर्षांनी आला। हा ग्रंथ सरस्वती, गंगाधर त्यांच्या शिष्यांनी लिहिला आणि ज्ञानेश्वरी नंतर, ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, गीता संस्कृत मध्ये होती, त्याचं प्राकृत रूपांतर जे गोरगरीब रयतेला, निरक्षर जनतेला, सर्वसामान्य लोकांना समजावं यासाठी ज्ञानेश्वरी आली। त्या ज्ञानेश्वरी नंतरचा 250 वर्षानंतरचा कालखंड हा 250 वर्षानंतर गुरुचरित्र हा ग्रंथ आलेला आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गुरुचरित्राच्या आधी 250 वर्ष आधी आलेला होता, हे आपल्याला माहीत हवं, आपण दत्त संप्रदायिक आहोत। ह्या गुरुचरित्राने खूप मोठी क्रांती केली, ती कशी केली हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आता आपण बघू की यवनी किंवा मुसलमानी राजे काय करत होते। गुरुचरित्राचं जर का 50वा अध्याय आपण वाचला, त्याच्यामध्ये यवनी राजांचं, दुष्ट यवनी राजाचं वर्णन दिलेलं किंवा कथा दिलेली आहे की त्याची कशी दुष्ट राजवट होती ती। अशा पद्धतीने हिंदुस्थानावर यवनी किंवा मुसलमानी राजे मोठ्या प्रमाणावर आक्रमण करत होते। मोठ्या प्रमाणात आक्रमण करून हिंदूंना जबरदस्तीने वाटवण्याचे प्रकार वाढीस लागलेले होते, धर्मांतर करून घेत होते, हिंदूंना मुसलमान करून घेण्याचे, आयाबायांना जबरदस्तीने मुसलमान करून घेण्याचे प्रमाण वाढत चाललेले होते। त्याच्याच बरोबर हिंदूंची जी धार्मिक स्थळं आहेत, उपासना केंद्र आहेत, जी वेगवेगळ्या देवतांची मंदिरं आहेत, ती नष्ट करण्याचे, त्याची मूर्त्या कापण्याचे काम हे यवनी दुष्ट राजे, मुसलमानी राजवटीतले राजे करत होते। याच्यामध्ये तैमूर लंगासारखे अनेक राजांची नावं सांगतात की यवनी राजे ज्यांनी आपली मोठी मोठी हिंदूंची मंदिरं आणि धार्मिक स्थळं नष्ट केलेली, गणपतीच्या, देवीच्या, शंकराच्या, त्याच्यानंतर हनुमानाच्या, अशा सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या, हिंदू देवतांच्या मूर्त्या यवनी राजे कापून घेऊन जात असत आणि मंदिरं नष्ट करत असत। त्यावेळेला हा सगळा कालावधी धर्म आपला सनातन ब्राह्मण हिंदू धर्म बुडतोय हे लक्षात आल्यानंतर नृसिंह सरस्वतींनी पाद्य पूजनाची प्रथा सुरू केली। पादुकांचं पूजन सुरू करण्याची प्रथा ही दत्त संप्रदायाने आणली, नृसिंह सरस्वतीने आणली, भगवान दत्तात्रेयांनी आणली। कारण पादुका ह्या सपाट असतात, त्या कापल्या जात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे मूर्त्या उद्ध्वस्त होत होत्या, मंदिरं उद्ध्वस्त होत होती, सनातन ब्राह्मण हिंदू धर्म नष्ट होत होता, उपासना मार्ग आपला गलितगात्र झालेला। अशा परिस्थितीमध्ये ह्या पाद्यपूजनाचं मोठ्या प्रमाणावर स्थापना, पादुकांच्या, दत्तांच्या पादुकांच्या स्थापना, त्यांचा प्रसार, प्रचार आणि पूजनाची प्रथा ही नृसिंह सरस्वती महाराजांनी आणली। त्यांनी
नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडीला 11 वर्ष असताना तिथे दत्तांच्या पादुकांची स्थापना केली आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर औदुंबरला गेलं त्यांनी दत्तांच्या पादुकांची स्थापना केली। तिकडनं ते गाणगापुरी गेलं तिथे त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना केली। त्याला मनोहर पादुका, निर्गुण पादुका वगैरे अशी सगळी नावं आहेत त्या पादुकांना। अशा प्रकारे पाद्यपूजनाची जी प्रथा आहे ही पाद्यपूजनाची प्रथा भगवान दत्तात्रेयांच्या संप्रदायांनी त्यांच्या अवतारांनी ह्या हिंदू धर्मामध्ये रूढ केली आणि त्याच्यामुळे मूर्त्या जरी कापल्या गेल्या तरी पाद्यपूजन देवदेवतांच्या पादुका स्थापन करून त्या वेळेला हिंदू धर्मीय ज्यांना उपासना मार्गाची आवड आहे ते करत होते। सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे। ह्या ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ ह्या 2 दत्तावतारांनी जे धार्मिक कार्य केलं, दत्त संप्रदायाचा जो प्रचार केला, त्यांचं जे अवतार कार्य होतं आणि त्यांनी ज्या लीला केल्या, त्यांनी जे धर्मप्रबोधन केलं, त्या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये सरस्वती गंगाधरांनी केलं होतं। आता ह्या गुरुचरित्रांनी त्यावेळेला क्रांती केली। हा हिंदूंचा आद्य ग्रंथ, प्रमुख आद्य ग्रंथ म्हणून ह्या ग्रंथाने त्या मुस्लिम राजवटीच्या काळानंतरच्या कालावधीमध्ये उभारी घेतलेली आपल्याला दिसते। जगात कसं वागावं हे तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे सांगितलं। भगवद्गीता ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण कसं वागावं ह्याची शिकवण आहे। तर गुरुचरित्राने तुम्ही जगात समाजात कसं वागू नये ही शिकवण आपल्याला दिली। ज्याला पारायण पद्धती म्हणतात, म्हणजे सामुदायिक पद्धतीने किंवा वैयक्तिक पद्धतीने ही पारायण पद्धती गुरुचरित्राने रूढ केली। म्हणजे एक तर धार्मिक ग्रंथांचं वैयक्तिक वाचन करायचं किंवा सगळ्यांबरोबर त्याचं वाचन करायचं, त्याला पारायण म्हणतात। वैयक्तिक पारायण असतं आणि सामुदायिक पारायण असतं। ही पारायण पद्धती रूढ केली। आपला धर्म जो घडत होता तो आपलं सांप्रदायिक तेज होतं ते हिंदू धर्माचं, हे तेज बरकरार म्हणजे कायम ठेवण्याचं कार्य गुरुचरित्राने केलं। गुरुचरित्राने भक्ती मार्गाचा प्रसार केला, उपासना मार्गाचा प्रसार केला। हिंदू धर्मामध्ये जे गुरुतत्वाचं किंवा गुरुच्या आशीर्वादाचं महत्त्व कथित केलेलं आहे त्याचं संरक्षण, संवर्धन, प्रसार करायचं महान कार्य गुरुचरित्र या ग्रंथाने केलं। गुरुचरित्र हा इतका रसाळ, इतका सुंदर ग्रंथ आहे की तो ग्रंथ दत्त संप्रदायातल्या उपासकांनी, दत्त भक्तांनी, दत्त मार्गातल्या सेवकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। आपली जी सांप्रदायिकता आहे त्या सांप्रदायिकतेचं, हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं, संवर्धन करण्याचं आणि प्रसार करण्याचं महत्त्वाचं कार्य गुरुचरित्राने केलं। जेवढे जेवढे हिंदू धर्मामध्ये ग्रंथ झाले तेवढ्या ग्रंथामध्ये गुरुचरित्रचा क्रमांक सगळ्यात वरती आहे। याचं कारण म्हणजे आपल्यावर जे सांप्रदायिक आक्रमण झालं त्यावेळेला यवनांनी, मुसलमानांनी त्यांच्या राजवटीने जे हिंदू धर्मावर, सनातन ब्राह्मण हिंदू धर्मावर जे सांप्रदायिक आक्रमण केलं, हे आक्रमण यशस्वीरित्या थोपवण्याचं आणि परतून लावण्याचं महत्त्वाचं कार्य गुरुचरित्र या ग्रंथांनी केलं आणि भगवान दत्तात्रेयांनी केलं। म्हणून भगवान दत्तात्रेय यांचा जे 2 अवतार झाले, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती, आणि गुरुचरित्राचं कार्य हिंदू धर्म रक्षणात खूप महत्त्वाचं आहे। माणिक प्रभूंनी त्यांच्या पद्धतीने 3रा अवताराने कार्य केलं। त्याच्यानंतर जो स्वामी समर्थांचा अवतार, स्वामी समर्थांच्या अवतारांनी तर अफाट कार्य केलेलं आहे। परंतु तोपर्यंत जे यवन होते, जी राजवट होती यवनांची, त्याचं जे सावट होतं ते मावळलेलं होतं। याचा 4था स्वामी समर्थांचा अवतार आहे, ते अक्कलकोटला असं म्हणतात, अक्कलकोट महाराजही म्हणतात। यांनी सुद्धा दत्त धर्माच्या प्रसाराचं खूप मोठं काम केलं। सगळीकडे ह्या दत्तावतारांच्या पादुकांच्या स्थापना,
सगळीकडे स्वामी समर्थांचे मठ गल्लोगल्ली स्थापन झाले. दत्तभक्तीचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं काम ह्या स्वामी समर्थांनी केलं. उपासना मार्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्याच्यामुळे आपण सगळेजण हिंदू आहोत. सनातन ब्राह्मण हिंदू धर्माचे पुरस्कर्ते आहोत. उपासना मार्गाचा हिंदू धर्माने सांगितलेला जो श्रेष्ठ मार्ग आहे त्या उपासना मार्गाचा, त्या भक्ती मार्गाचा, आपल्या सांप्रदायिक तेजाचा, दत्तभक्तीचा पुरस्कार करणारे आपण सगळे आहोत. त्याच्यामुळे भगवान दत्तात्रयांनी जो अनियोज अवतार घेतला अत्रि ऋषी आणि माता अनुसूयेच्या पोटी, आणि त्यांनी जो आपल्या हिंदूंचा धर्मरक्षणाचं जे महान कार्य केलं, त्यांच्या ज्या महत्त्वाचे जे 2 अवतार आहेत, नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ज्या लीला केल्या, लोकांची विभूती देऊन जे दुःख दूर केले, आणि त्यांच्याच लीलांचं, त्यांच्याच धर्मरक्षणाच्या ज्या अवतार, ज्या कथा आहेत वेगवेगळ्या, त्याचं सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रात केलेले वर्णन हे कार्य अतुलनीय आहे. म्हणून गुरुचरित्र आणि भगवान दत्तात्रय या दोघांनाही आपण वंदन केलं पाहिजे. कारण आज आपण धार्मिक आपल्या स्वतःच्या मतानुसार आणि आपल्या आवडीनुसार आपण उपासना मार्गाचा अवलंब करतो. आपण धार्मिक सगळ्या आपल्या आवडत्या गोष्टी अगदी उजळ माथ्याने करू शकतो. त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती. भगवान दत्तात्रयांनी तर स्वतः अंत्येष्टीचं कार्यही केलेलं आहे. त्यांचे जे शिष्य होते भगवान दत्तात्रयांचे परशुराम, या परशुरामांची माता रेणुका आणि जगदंबी ऋषी यांच्या अंत्यविधीचं कार्यही भगवान दत्तात्रयांनी केलेल्याचा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. जो ज्या धर्माला आपल्या ग्लानी होत होती, जो आपला धर्म हिंदू धर्म बुडत होता, त्याचं रक्षण करण्याचं भगवान दत्तात्रयांनी केलेलं कार्य हे धार्मिक इतिहासात अजरामर झालेलं आहे. ते वंदनीय आहे, पूजनीय आहे. दत्तांचा अवतार हाच मुळात वंदनीय आणि पूजनीय असा आहे. त्यामुळे ही जी जनजागृती, धार्मिक जनजागृती, सांप्रदायिक तेज, धर्म रक्षण आणि आपल्यावर जे आपल्या हिंदू संप्रदायावर जे हल्ले होत होते ते हल्ले रोखण्याचं महत्त्वाचं काम गुरुचरित्रांनी केलेलं आहे. म्हणून गुरुचरित्राचं घरोघरी दत्तभक्तांच्या घरी पूजनही होतं. दत्त महाराजांच्या जशा पालख्या निघतात तशा पालख्या गुरुचरित्राच्याही गावोगावी गल्लोगल्ली शहरांमध्ये निघतात. गुरुचरित्राचं पूजन केलं जातं, गुरुचरित्राचं जतन केलं जातं. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा आद्य ग्रंथ आहे. आणि म्हणूनच आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी मी आपल्या सगळ्या दत्तभक्तांना, दत्त उपासकांना, दत्त संप्रदायाच्या मार्गातील सगळ्या साधकांना वंदन करते. तुम्हाला सगळ्यांना दत्तात्रयांचे, माझे गुरुवर्य अण्णा महाराजांचे आशीर्वाद प्रदान करते. आणि ते हिंदू धर्म रक्षणाचं महान काम, सनातन ब्राह्मण धर्म वाचवण्याचं, बुडणारा हिंदू धर्म वाचवण्याचं भगवान दत्तात्रयाने जे कार्य केलं त्या भगवान दत्तात्रयांना आणि आपल्या सगळ्या दत्तभक्तांचा जो आद्य ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राला मी वंदन करते. आजच्या दिवसापुरती थांबते. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अण्णा महाराज की जय.